माधवराव विठ्ठलराव रेडेवाडे यांच्या शिक्षकरत्न नागरी पुरस्काराने गौरव। राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य वतीने आज कुसुम सभागृह नांदेड येथे परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत तथा पूर्व शासनद ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली माननीय गिरीश भाऊ जाधव, प्राचार्य डॉक्टर नागेश कल्याणकर, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या उपस्थितीत शिक्षक गौरव सोहळा संपन्न झाला। 33 वर्ष शिक्षक म्हणून अध्यापन कार्य करत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्यात समन्वयाने कार्यरत राहून विविध विद्यार्थी लाभांच्या योजना यशस्वीपणे राबविणे, प्रचंड लोकसंग्रह असलेले तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माधवराव रेडेवाड सरांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित गौरविण्यात आले। या प्रसंगी शिक्षणाधिकारी हिंगोली प्रशांत डिग्रसकर साहेबांनी प्रत्यक्ष भेट देत एका धडपडणाऱ्या शिक्षकांचा यशोचित सन्मान झाल्याचे मनोगत व्यक्त केले। सोबतच नांदेड योजना शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोडे, नांदेड माध्यमिक शिक्षणाधिकारी सलगर साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या। गौरव सोहळ्यास माननीय चंद्रकांत गुंगेवाड, पिता विठ्ठलराव रेडेवाड, गंगाधर अनपलवार, सभापती बिलोली, पूर्व शिक्षणाधिकारी किशनराव सोने, डॉक्टर बालाजी आदमपूरकर, रमेश पिठ्ठलवाड, वसंतराव कलंबरकर, बाळासाहेब उरगुलवाड, डॉक्टर हनुमंत मेकेवाड, केशवराव कुकुलवाड, मारुती बिच्चीवार, विश्वनाथ चंदलवाड, डॉक्टर मेखेवाड, तुकाराम बोईनवाड, दीनानाथ बोईनवाड, गुणवंत मिसलवाड, दादाराव कोठेवाड, ज्ञानेश्वर मरकंटे, मठपती डोंबुलवाड, तुकाराम बोईनवाड, महादेव तांदळे, व्यंकट गंधपवाड, संग्राम हराळे, संतोष डुबुकवाड, साहेबराव सुरेवाड, गोविंद मार्गे, पाड दिलीप, जेठेवाड अजिंक्य, जेठेवाड दीनानाथ बोईनवाड, माजी मुख्याध्यापक उमरी, विजय मामिलवाड, दिलीप जेठेवाड, पंडित ढगे शिक्षण विस्तार अधिकारी, उद्धव ढगे शिक्षण विस्तार अधिकारी, शिवाजी शेवाळे, माधव जाधव, सदानंद मरकंटे, रविशंकर मरकंटे, गट शिक्षणाधिकारी धर्माबाद, संदीप चिम्मलवाड, विश्वंभर मेदेवाड, कृष्णकुमार फटाले, प्रवीणा मांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, कदम सर, अरुण पोंपटवार, अशोक पोपुलवार, केंद्र प्रमुख उमरी, गजानन चव्हाण, श्री शेवलीकर, सचिन काळे, प्रभू शिंदे, नारायण पेरके, तुकाराम बोईनवाड, सोनी शिंदे, लक्ष्मी रेडेवाड, विश्वांबर मध्य वाड, बालाजी डाखोरे, सूर्यकांत खानापूरकर, गोविंद अनपुलवाड, अशोक गायकवाड, लांडगे सर, कानोली मुख्याध्यापक, सावरखेड सामाजिक, राजकीय, कृषी, वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील स्नेही मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। साहित्य क्षेत्रातील स्नेही मित्रमंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। AMK न्यूज चॅनल नांदेड। आज राष्ट्रीय शिक्षक दिनाचा औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेतर्फे शिक्षक रत्न, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान घडवून आणला। यापैकीच आमचे स्नेही मित्र माधव विठ्ठलराव रेडेवाड, मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा, त्याचबरोबर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा उल्लेख देऊन उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। या सामाजिक कार्याचं, शैक्षणिक कार्याचं एकूण एक त्यांच्या लोकसंग्रह युक्त स्वभावाचं दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेनं त्यांना शिक्षक रत्न नागरी पुरस्काराने सन्मानित केलं आहे। या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्यासह सर्व मित्रमंडळी, सगळे सोयरे आणि सर्वांना अत्यंतिक आनंद होत आहे। या आनंदाची आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत। या ठिकाणी एवढं नमूद करू इच्छितो। महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार मला जाहीर झाला। माझ्या समाजातर्फे मित्रमंडळी, सगळे सोयरे, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी सर्वांचं, परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष जाधव साहेब, त्यांचे सर्व मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। थँक्यू।